सत्य
ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, वैकुंठ डेरे बाबा महाराज, परमपूज्य बाबाजी श्री संत एकनाथ महाराज, वडराई माते, वडगंगा माते की जय। गोपाल कृष्ण भगवान की, राधे एकमेत्यविमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। या परी सद्गुरुनाथ तुझे चरणी वंद समता, तेने समसाम्य निजगाथा श्री भागवताचा। श्री कृष्ण गुणे माते सर्वत्र करिवो सरिते, रणवी पैसवी श्रुते श्रवणाची गलदानखंडं गलरुंगखंडं जलचारुषण्डं जगत्राणशोकं लसदन्तकाण्डं युपध्वंगचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डं। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि, विद्यारंभ करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। शूकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्र विशारद, यत्कथा प्रकाशेन मद अज्ञानविनाशय। राधा भक्ति हरेर्ज्ञान ताभ्यां या च समन्विता, तां श्री भागवतीं गाथा वन्दे योगलरूपिणीं। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे, स्वानन्दामृततृप्ताय श्रीराधाय नमो नमः। कृष्णं नारायणं वन्दे, कृष्णं वन्दे व्रजप्रियं, कृष्णं द्वैपायनं वन्दे, कृष्णं वन्दे वृथासुतं। कृष्ण कृष्ण महायोगेन देवदेव जगत्पते, पुंडरीकाक्ष गोविंद गरुडध्वज ते नमः। जनार्दन जगन्नाथ पद्मनाभ त्रिविक्रम, दामोदर ऋषिकेश वासुदेव नमोस्तुते। योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना। अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं, पुरुषाय तुभ्यं, पुरुषाय तुभ्यं। प्रस्तुत श्रीमद् भागवत कथा ज्ञानेश्वर। कालचा कथा जर आपण पाहिला तर आपल्या लक्षामध्ये येईल, काल जी आपण कथा पाहिली आहे, राजा परीक्षितीला शाप होतो, भगवान शुभदेवजी येतात, श्रीमद् भागवताचं श्रवण करून तुला 7 दिवसामध्ये मोक्ष भेटेल ही उपासना सांगताय। विदुर काकांची कथा सांगताय भगवान शुभदेवजी। आणि राजा परीक्षितीच्या विचारण्याप्रमाणे भगवान निर्गुण निराकार आहे, त्याच्यापासून ही साकार पृथ्वी कशी निर्माण झाली, ब्रह्मदेवाचा जन्म कसा झाला, भगवान नारायणापासून अर्थात विराट पुरुषापासून। पुढे ब्रह्मदेवाने सृष्टी रचना करण्याकरता सुरुवात केली, 14 लोक तयार केले, वरचे 7 लोक, खालचे 7 लोक। नंतर सनकालिकांना त्या ठिकाणी आपल्या इच्छा मात्राने निर्माण केलं, संकल्पाने निर्माण केलं। तोपर्यंत मैथुनी सृष्टी नव्हती, 10 प्रजापती निर्माण केले ब्रह्मदेवाने। सरस्वती कन्या म्हणून त्या ठिकाणी निर्माण केली, आणि नंतर मनु आणि शत्रुपा
ही पृथ्वी तलावरची पहिली स्त्री पुरुषाची जोडी ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी निर्माण केली. त्यांना सांगितलं, तुम्ही ग्रहस्थ आश्रम स्वीकारा, संसार स्वीकारा. भगवान नारायणाची इच्छा आहे भगवत भक्त जन्माला आले पाहिजे. ब्रह्मचारी आश्रमापासून किंवा संन्यासी आश्रमापासून भगवत भक्त जन्माला येत नाही. आम्ही राहायचं कुठे असं विचारलं म्हणून शतरूपाने. हिरण्यक्षाने पृथ्वी समुद्रामध्ये बुडवलेली होती. भगवान परमात्मा वराह अवतार धारण करतात. ती पृथ्वीवरती आणतायत, पाण्यावरती स्थिर स्थापित त्या ठिकाणी करतायत. आणि मनु आणि शतरूपा काल आपण जो कथा पाहिला त्यांच्या संसाराला सुरुवात झाली. हिरण्यकश्यपू याचा वध भगवान नरसिंहाकडनं कसा झाला तोही आपण गावता कथा प्रसंग पाहण्याचा प्रयास केला. आनंदगंध परमात्माच्या दिव्य कथेमध्ये तल्लीन राजा परीक्षितीने भगवान शुकदेवांना प्रश्न विचारला, गुरुदेव, मनु आणि शतरूपा यांचा जो संसार आहे, त्यांचा जो वंश आहे, तो ऐकल्याने सुद्धा परम पवित्र, मनुष्याच्या सर्व पापाचा नाश होतो आणि तो पवित्र होतो. मला मनु आणि शतरूपा यांनी संसार कसा केला ते ऐकायचं आहे. आणि त्यांच्या कुळामध्ये महान भगवत भक्त जन्माला आले, त्यांचा संसार कसा झाला त्यावेळेला सांगू लागले. भगवान शुकदेव सांगतात, स्वयंभू वंशेश मनो वंशपरं सम्मतः कथ्यतां भगवन् यत्र मैथुनेन धीरे प्रजा. मनु आणि शतरूपाच्या पुढे संसारामध्ये आकुती, देवहूती आणि प्रसूती अशा 3 कन्या झाल्या. प्रियव्रत राजा आणि उत्तानपाद ही 2 मुलं होती. प्रसूतीचा विवाह मनु आणि शतरूपा ज्या ठिकाणी दक्षाबरोबर लावून देतात, त्यावेळेला राजा परीक्षितीने विचारलं की दक्ष आणि प्रसूती यांच्याही पोटी जी काही संतती झालेली आहे ती महान दिव्य अशी आहे. त्यावेळेला भगवान शुकदेव सांगू लागले, राजा, दक्ष आणि प्रसूती यांच्या पोटी 16 सुंदर डोळ्यांच्या कन्या झाल्या. त्यातल्या 13 धर्माला दिल्या, 1 अग्नीला, एक चित्त असलेल्या पितृगणाला दिली आणि राहिलेली 1 जी आहे ही सर्वश्रेष्ठ कन्या अर्थात सती माता, जिला आपण भगवती म्हणतो, देवी आईसाहेब म्हणतो, ती सती माता महादेवांना दिली. म्हणजे दक्ष आणि प्रसूती यांचे जावई महादेव आणि प्रसूती ही मनु आणि शतरूपा यांची कन्या होती. प्रियव्रताच्या वंशामध्ये जडभरत, उत्तानपादाच्या वंशामध्ये ध्रुवबा, हे सर्वच जे काही वंश आहेत मनु आणि शतरूपा यांच्या संततीचे ते महान आणि दिव्य आहे. इथे सती माता स्वतः भगवती यांच्या पोटी येते, ती महादेवाला दिली जाते. त्या ऐकल्यानंतर राजा परीक्षितीने प्रश्न विचारला, गुरुदेवा, भवेशीलवंतां सृष्टि दक्षो दुहितृवत्सलः विद्वेषं करोत कस्मात् नादृत्यात्मजां सतीं. महादेव हे दक्षाचे जावई होते. आपली कन्या भगवती त्यांना दिलेली होती सती. तरी सुद्धा राजा दक्ष हा महादेवांचा तिरस्कार का करत होता, द्वेष का करत होता? कारण नियम असा आहे, जावई कसंही जरी असलं तरी सासरवाडीकरांना त्याचा राग करून जमत. यांना माहित असते आपली पोरगी नांदायची. ते फार काही येडा असं पण त्याला शहाणं म्हणणं नाही काय करणार हो. तुम्हाला सांगू काही मग अगदी एखाद्या जावयाबरोबर आमदार जरी गेला ना, जावयाच्या सासरवाडीला आमदार जरी बरोबर असेल तरी सासरवाडीकर पहिला चहाचा कप जावायलाच देतो. त्यांना माहिती आहे कशावरूनही रुसत. फार गावात एवढी जरी किंमत असेल सासरवाडीला तो देवाचा देव असतो, नावेलाच असतो त्या आई वडिलांचा. तो प्रश्न बरोबर विचारतायत राजा परीक्षित की दक्षांचं जावई महादेव जे आहे तरी सुद्धा दक्ष त्यांचा द्वेष का करत होते.
का तिरस्कार करत होते त्यावेळी ते सांगू लागले. एकदा दक्षाने यज्ञाचा आरंभ केला. प्रजापती दक्ष प्रजापतीने एकदा यज्ञाचं आयोजन केलं. सर्व देवांना निमंत्रण दिलं. सर्व देव त्या ठिकाणी आले. महादेवजी सुद्धा आले. सर्वजण देव आपापल्या स्थानावरती विराजमान झाले. सर्व देव आपल्या स्थानावरती विराजमान झाले. महादेवजी आपल्या स्थानावरती कथेकडे लक्ष द्या. जाऊया, काही नाही झालं सांगतायत आमचे किल्लारी महाराज. महादेवजी आपल्या स्थानावरती विराजमान झाले आणि सरते शेवटी दक्ष प्रजापती दक्ष राजा त्या ठिकाणी आले. का बरं? त्यांनी यज्ञ आरंभ केलेला होता. यज्ञ त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलेला होता. यज्ञाचं आयोजन त्यांचं होतं म्हणून ते प्रमुख होते. म्हणजे जसे सभेचे अध्यक्ष असतात तसे. हरे कृष्णा 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 हरे कृष्णा कृष्णा कृष्णा
दक्ष प्रजापतीने यज्ञ आरंभला सर्व देव आले, आपल्या आसनावरती विराजमान झाले. महादेव दक्षांचे जावई तेही आले, देवांचे देव महादेव विराजमान झाले. दक्षाने त्या यज्ञ मंडपामध्ये प्रवेश केल्यानंतर सर्व देवांनी उठून अभिवादन केले. परंतु दक्षाने सर्व हजर असलेल्यांवरती नजर फिरवली तर लक्षात आलं महादेव उठून उभे राहिले नाही. आणि दक्ष प्रजापतीला त्या ठिकाणी राग आला. हे माझे जावई आहेत, सर्वजण माझा आदर करत आहेत, मी वडिलांच्या प्रमाणे आहे, तरी सुद्धा यांनी आपल्या जाग्यावरून उठून अभिवादन मला केलं नाही. काय असतं, मोठेपण प्राप्त झालं की माणसाला अहंकार निर्माण होतो. लक्षात, ते मोठेपण कोणतंही असो, कोणतं असो, ते संपत्तीचं असो, विद्येचं असो, अन्य पण मोठेपण प्राप्त, मान्यवर स्थान एकदा प्राप्त झालं की माणसाला अहंकार निर्माण होतो. बड़ा अधिकार दक्ष जब पावा, अति अभिमान हृदय तब रावा. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय मोठा अधिकार प्राप्त झाला का माणसाला कशातही मोठेपण प्राप्त हो, अहंकार निर्माण. म्हणजे सत्ता असो, संपत्ती असो, शिक्षण असो, सौंदर्य असो, शक्ती असो, कुठलीही गोष्ट जास्त झाली की माणसाला आनंद निर्माण होते. ज्ञानोबारांनी फार गोडवर म्हणते, संपत्ती जरी जास्त झाली तर ज्ञानोबाराय म्हटले आज एकुलाची मी अति, माझेची घरी संपत्ती, माझी आई ती कवन आहे. संपत्ती जास्त झालं का बाकीच्याकडे नाही म्हणून याला सुख वाटतं. गडबडी इथे दुसऱ्याकडे नाही ना मग सुख. त्या संपत्तीचं त्याला सुख नाही वाटत, दुसऱ्याकडे नाही म्हणून सुख वाटतं. बरं त्याची अवस्था अशी होती, ज्ञानोबराय म्हटले लाटणे ऐसा न लभे, लाटण्याप्रमाणे म्हणजे वाकतच नाही एवढा अहंकार निर्माण होतो. ज्ञानोबराय लिहितात, माऊली आहेत. पण भगवंताची प्राप्ती करता एक लक्षात ठेवा, भगवंताच्या प्राप्ती करता सर्व अहंकार टाकावा लागतो. सत्तेचं सुद्धा तसंच आहे, संपत्तीचं सुद्धा तसंच आहे. जास्त शिक्षण झालं, मुंबई पुण्याला राहणारी पोरं गावच्या फेट्यावर लगेच समजलं
यांना काही कळत गावाला राहून बेल्याच्या बाजारात नाही विकलं तर मग बोल गावाची काही कमी नसतं. पण असं काही समज होतो जे शिक्षण जास्त झालं तरी अहंकार होतो. अहंकार भुकेचं जर रेड्याचं बळ असेल ना त्याची भाषाच सरळ नसते. तोंड गोडी ही तो सुरुवात असते. अशा कोणतीही गोष्ट जास्त ज्या वेळेला होते एखादं जर दिसायला 5-50 जणांत उठून जर असं कोणी काय असं स्त्री पुरुष 5-50 जण मध्ये उठून आहे सौंदर्य ती चालती नाही. ज्यांना सौंदर्य जास्त ती म्हणजे नाचतच झटक मारी चालत. कोणतीही गोष्ट जास्त होते तुम्हाला कोणतीही त्याचा अहंकार निर्माण होतो. विद्या म्हणजे ज्ञान जरी जास्त झालं तरी अहंकार निर्माण होतो. पण देवाला मात्र असा आहे अहंकार आवडत तीळभर जरी होय अभिमान मेरू तो समान भारदेवा. तीळभर अभिमान जरी झाला ना तर भगवंताला मेरू पर्वताप्रमाणे जड आपल्याला जरा अहंकार चालत नाही. मोठ्या मोठ्यांना अहंकार टाकावा लागतो. हो मनोनी थोरपण परासाठीचे विपत्ती अवधी विसरीजे जगा धाकुते होईजे तैच जवळी कमाजी. भगवान अर्जुनाला म्हटले थोडा ट्रबल. भगवान अर्जुनाला सांगतात अर्जुना मनोनी थोरपण परासाठीचे बस मोठे पण टाकावं लागतं. भगवान म्हणतात आपल्या जवळची जेवढी काही गुण आहेत तेही विसरावे लागतात. जगात हाकुबे होईजे सर्व जगामध्ये मी लहान आहे मला काही कळत नाही त्या भावाने जो जगेल नम्रता जो धरेल जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत. म्हणजे जगातल्या सर्व व्यक्तींना तो देव मानतो आणि स्वतःला भक्त मानतो. म्हणजे तुका म्हणे सांग व्हावे लहानाहूनी लहानपण दे का देवा मुली करायचं. जर आपण लहानपण धारण केलं तरच भगवान म्हटले माझी प्राप्ती होईल नाहीतर होणार नाही. ना तरी अतले पण सरीसी कवण आहे लक्ष्मी ऐसी. लक्ष्मीला सुद्धा मोठेपण टाकावं लागलं भगवंताच्या पुढे. तैसे लक्ष्मीचे थोरपण सरे चेत शंभूचे ही तपन पुरे ते थय्यर प्राकृत हेंदरे हे भी जाणू लागे. भगवान म्हटले अर्जुनाला थोडा बारीक आवाज ठेवा त्यांना म्हणतो तुम्हाला. भगवान अर्जुनाला म्हटले अर्जुना अरे मला जाणण्याकरता लक्ष्मीचं मोठेपण सुद्धा कमी पडलं. जे शंभूचे ही तप न पुरे महादेवाचं तप सुद्धा पूर्ण नाही पुरे तर तेथ येर प्राकृत हेंद्रे केवी जाणवलं आहे. प्राकृत हेंद्रे म्हणजे तुम्ही आम्ही अज्ञानी लोक मला कशा जाणतील. भगवान म्हटले महादेवांना जमलं नाही लक्ष्मी मातेलाही जमलं नाही ते बाकीच्या अज्ञानी जीवांना कसं जमेल रे. तात्पर्य आपण का बोललो कशा करता मोठेपणाने माणसाला अहंकार निर्माण होऊन त्याच्याकडनं प्रमाद घडतात. इथे दक्ष राजाचं तेच झालं. केवळ यज्ञाचा यजमान प्रभू त्याने यज्ञ त्या ठिकाणी आरंभला म्हणून त्याला अहंकार झाला. सर्वांनी मला अभिवादन करावं. अरे पण कोणी करावं हे तुला कळलं पाहिजे ना. महादेवांनी तुला अभिवादन करावं. अरे ते देवांचे देव आहेत आणि तू अपेक्षा ठेवतोय महादेवांकडनं की त्यांनी मला अभिवादन करावं. वास्तव विचार जर केला तर दक्षाने स्वतःचं भाग्य समजायला पाहिजे होतं की महादेवजी माझे जावई हे भाग्य मानायला तर त्याने अपेक्षा ठेवली की महादेवांनी मला प्रणाम केला. आता त्या ठिकाणी महादेवजी उठले नाही का नाही बरं त्याचं कारण काय. महादेवांचं अवच्छेदक असं सांगितलेलं आहे मुखामध्ये प्रभू रामचंद्रांचं नाव आणि हृदयामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती. हे महादेवांचं लक्षण सांगितलंय. प्रत्येक माणसाचं लक्षण असतं की नाही पण महादेवांचं लक्षण आहे काय हृदयामध्ये कृष्ण कन्हैयाची मूर्ती आणि मुखामध्ये प्रभू रामचंद्रांचं नाम. डोळे लावलेले कृष्णाचं ध्यान आणि रामाचं नाम
महादेवांचं चालू असल्यामुळे महादेवांना समजलं नाही की दक्ष केव्हा आला आणि विराजमान झाला. म्हणजे अर्थात आपले सासरे माहीतच पडलं नाही, डोळे झाकलेले होते, प्रभूंच्या नामामध्ये तल्लीन होते. पण हे दक्षाच्या लक्षात आलं नाही. अहंकारी माणसाला समोरच्या चांगल्या गोष्टी दिसत नसतात. लक्षात ठेवा. तो अहंकार कशाचाही असू दे, ज्ञानाचा असू दे, संपत्तीचा असू दे, सत्तेचा असू दे, कोणताही असू दे, अहंकार प्राप्त झाला का त्याला आपण जुनी माणसं म्हणतात, त्याला धुंदी आली म्हणतात. काय म्हणतात? त्याच्या डोळ्यावर धुंदी आहे. म्हणजे अहंकाराने डोळ्यावर धुंदी, याचा अर्थ चांगल्या गोष्टीचा दिसत नाही, स्वीकार होत नाही. इथे दक्षाचं तेच झालं. वास्तवात महादेवांकडनं त्यांनी अपेक्षा ठेवायला नको. सर्व देवांची देवती आहे असते. दक्षाने पाहिलं, बडबड करू लागला की आमच्या जावयांना म्हणे जनरल नॉलेज नाही, म्हणजे समाजामध्ये वागण्याचं, वागायचं ज्ञान नाही म्हणे. उगाच महादेवांनी सांगितलं म्हणून माझी कन्या मी यांना दिली. दक्ष म्हणतो सतीजी आहे भगवती, यांना का दिली? ब्रह्मदेवाने सांगितलं म्हणून दिली. नाही तर यांच्याकडे आहे काय म्हटला? पैशावाले असेच म्हणतात गरीब आहेच काय त्याच्याकडे म्हणून. तसं हे म्हणू लागले दक्ष, महादेवांकडे आहे काय? पुष्पदंत उवाच. महादेवांचं कसं आहे राहण? स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरा चिताभस्मलेप स्रगपिलुकरोटी परिकरगा अमंगल्यं शीलं तव भवतु नामैव मखिलं तथापि स्मृतर्णां वरद परममंगलसी. महिम्न स्तोत्रामध्ये पुष्पदंत उवाच, पुष्पदंत गंधर्व वर्णन करतात महादेवांचं. काय यांच्याकडे आहेच काय? राहतात कुठे? स्मशानात. जे ब्रह्मदेव म्हणत होते महादेवांकडे आहे काय, तर त्यांचं वर्णन केलं. ते स्मशानात राहतात आणि त्यांचे जे सहकारी आहेत ती सगळी भूत बेताळ हीच आहे त्यांच्यात. म्हणून ब्रह्मदेव म्हणू लागले यांच्याकडे आहे काय? काहीच नाही, अंगाला राख लावता स्मशानात राहतात. पण केवळ आणि केवळ ब्रह्मदेवांच्या सांगण्यावरून मी माझी कन्या यांना दिली. पण यांना वागायचं ज्ञान नाही. मोठ्या माणसांना मोठी म्हणजे का म्हटले बरं? ते असे सगळे स्वर्गातले देव आले होते तिथे यज्ञ करत. आता ते देव म्हणजे सर्व अलंकार घालून अगदी रुबाबात आलेले. थोडक्यात VIP सगळी हायफाय सोसायटी, सगळे दागदागिने घालून आले. महादेवांच्या गळ्यात काय? गळा सर रुपा. त्यांच्याकडे कशाचे दागिने आले? त्याच्यावरून हा म्हणत होता मोठ्या माणसांमध्ये कसं वागायचं यांना कळलं. कोणाला? महादेव. म्हणजे अहंकार झाल्यावर मनुष्य कसा वागतो, काय बोलतो पहा. आणि हे सगळे देव त्यांच्या पत्न्या दागदागिने घालून आलेले ना, यांना काहीही वागायचं ज्ञान नाही म्हणे मोठ्या लोकांना. आपल्याला कधीतरी प्रसंग येतो असा. आपण जर मुंबईला जर गेलो तर तिथले लोक म्हणत असतात यांना काही नॉलेज नाही. हे गावाला मग सांगत नॉलेज कसं आहे ते आपल्याकडे खालीवर पाहत राहत असतात. या दक्षाचं सुद्धा तसंच झालं. महादेवांची निंदा करू लागले, निंदा करू लागले. आणि ज्या वेळेला समोरून एखाद्या व्यक्तीला आपण बोलत असताना ती व्यक्ती काहीच बोलत नाही, त्यावेळेला आवेश वाढत जातो, क्रोधाचा आवेश वाढत जातो. महादेवजी काहीच बोलत नाही हे पाहून दक्षाला आणखी जोर आला आणि दक्षाने हातामध्ये पाणी घेतलं शाप देण्याकरता. कुणाला? महादेवांना. इथपर्यंत मजल दक्षाची त्या ठिकाणी गेली. त्यांची पत्नी महिना सांगत होती अहो जावई आहेत, महादेव आहेत, शाप देऊ नये. ऐकलं नाही. निषिद्ध माणस सदस्य मुख्ये दक्षो गिरित्राय विसृज्य शाप. शाप दिला दक्षाने. इथून पुढे महादेवांना यज्ञातला भाग मिळू नये. यज्ञ करताना सर्व देवांचा भाग काढावा लागतो. बडबड करू लागला. ते सर्व ऐकलं. मात्र नंदी
नंदी बरोबर होते आले. त्यांनी ते पाहिलं, दक्ष काही बरळतं. नंदी म्हणजे पांडुरंग आहे. लक्षात येत आहे का? नंदी म्हणजे कोण आहे? पांडुरंग परमात्मा, भगवान विष्णू म्हणजे नंदी. आणि गरुड जे आहे भगवान पांडुरंगाचं वाहन. गरुडाच्या पायी ठेवी वेळोवेळा दोई, हे जे अभंगात प्रमाण आहे. ते गरुड जे आहे ते महादेव आहे. म्हणजे महादेवांचं वाहन पांडुरंग आहे आणि पांडुरंगाचं वाहन महादेव आहे. या दोघांचं प्रेम कुणालाच कळलं नाही, ना शास्त्राला अर्थ लागला त्याचा आजपर्यंत, कोणालाच नाही समजलं. एक एकाचे हृदयी गोडी साखरेचे ठाई, एकमेकाच्या हृदयात वास करतात. महादेवाच्या हृदयात भगवान कन्हैया, मुखामध्ये प्रभू रामचंद्राचं नाम, पांडुरंगाच्या माथ्यावर महादेव, डोक्यावर महादेव आहे पांडुरंग. महादेव वारीला गेले एकदा, पांडुरंगाने काहीच केलं नाही, जाग्यावर उभा. महादेव म्हटले तुम्हाला वागायचं कळत नाही. कुणाला म्हटले? पांडुरंगाला. आम्ही आलो, आमचं काहीच आदर तिथे नाही का? त्यावेळी पांडुरंग खाली उतरले, गुडघे टेकवले, डोकं ठेवलं आणि म्हटले तुमचा आदर तिथेच काय करू? कोणतंही केलं तर कमी पडेल ना, तुमचा आदर तिथे कसं करू? म्हणे तुम्ही इतके मोठे आहात. म्हणजे तुम्ही एक काम करा. पांडुरंग परमात्मा महादेवांना म्हटले माझ्या माथ्यावरती, माझ्या डोक्यावर. आजही पांडुरंगाच्या मस्तकावरती महादेवांची पिंड आहे. इथे नंदीला सहन नाही झालं, अर्थात पांडुरंग परमात्मा आला. त्याने शाप देऊन टाकला. जसा दक्षाने शाप दिला यज्ञाचा भाग मिळू नये, त्याप्रमाणे नंदी महाराजांनी सुद्धा शाप दिला. हे दक्षा, तुझे आता तुझे नाही ती बडबड करत आहेस. तुला महादेवांचा अधिकार कळत नाही, ते देवांचे देव आहेत. लक्षात ठेवी, तुझं बडबड करणारं तोंड जे आहे थोड्याच दिवसामध्ये हे बोकडाचं तोंड होईल. शाप देऊन टाकला. आणि नंदी महाराजांना सहन झालं नाही. सगळी ब्राह्मण मंडळी होती तिथे यज्ञ करायला आली, भृगु ऋषी वगैरे. आता ते पांडुरंग परमात्मा आहे, ब्राह्मणांनाही शाप देऊन टाकला का यापुढे ब्राह्मण केवळ पोट भरण्याकरता विद्या, तप आणि व्रताचा आश्रय घेऊन केवळ धन संपत्ती जमा करण्यात गुलाम होते. हे सकाळी देवापुढे सांगितलं. तो हाच इतिहास. ब्राह्मणांना शाप देऊन टाकला. त्यावेळेला मात्र भृगु ऋषी तिथे होते. ते म्हटले नंदी महाराज, भांडणं तुमच्या दोघा मोठ्यांची आहे, मोठ्यांची भांडणं आहे, आम्हाला मध्ये कशाला आणलं, आम्हाला कशाला शाप दिला? नंदी महाराजांनी सांगितलं तुम्ही ज्ञानी आहात. ब्राह्मणांना सांगितलं तुम्ही महादेवांची निंदा कशी काय ऐकून घेता? तुम्हाला कळत नाही का? तुम्हाला दक्षाला सांगता आलं नाही का? तर भृगूंनी सांगितलं भांडणं तुमची आहेत नंदी महाराज, तुम्ही आम्हाला शाप दिला ब्राह्मण लोकांना, आम्ही सुद्धा तुम्हाला शाप देतो. आणि भृगूंनी शाप दिला की शिवभक्त अज्ञानी राहतील. म्हणजे फक्त महादेवांचे भक्त आहे, ते कोणत्याच देवाला मानत नाही, ते अज्ञानी. त्याच्यावर भरपूर बोलता येईल, पण घड्याळाचा विचार आणि पावसाचा आवाज या दोन्ही गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. त्या ठिकाणी यज्ञ झालाच नाही. सर्व देव आपापल्या ठिकाणी निघून गेले, आपापल्या स्थानाला. या भांडणामुळे पुढे चालून दक्ष प्रजापतीला प्रजापतींचा मुख्य बनवला. मुख्य, आता तशी भाषा नाही कळणार तुम्हाला. ग्रामपंचायतीमध्ये जी बॉडी असते त्याच्यामध्ये मुख्य कोण असतो? सरपंच. महाबरं किती कोण पडेल ते पटकन भाषा कळली. तसं इथे हे 10 प्रजापती आणि त्यांचे मुख्य दक्ष. दक्षाला मुख्य बनवल्याच्या नंतर त्यांनी यज्ञ, वाजपेयी यज्ञ नावाचा यज्ञ आरंभला. सर्व देवांना मिष्टान्न द्यायचं. आताही कसं आहे, बिनवर सरपंच झालं का पार्ट्या द्याव्या लागतात बाबा, असं आहे की नाही? द्याव्या लागतात ना, असं असतं ना. नुसतं मतदान करायचं म्हटलं तरी द्याव्या लागतात, वार्डा वाईज द्यावे लागतात. हा अवघड आहे. इथे सुद्धा यांनी मग फक्त फरक इतका हे पार्ट्या करणं, आणि यांनी इकडे दक्षांनी वाजपेयी नावाचा यज्ञ आरंभला. पुन्हा सर्व देवांना निमंत्रण दिलं, मात्र महादेवांना निमंत्रण दिलं तर उडू लागली सती माता.
दक्षा आपल्या वडिलांना अरे तुरेने बोलू लागला, अरे तुला एवढी अक्कल नाही का? महादेवांचा भाग काढल्याशिवाय यज्ञ पुरा होऊ शकत नाही. इतका या अहंकाराने मूर्ख कसा बनलास? भगवती माता म्हणते आपल्या वडिलांना, एवढा मूर्ख कसा बनलास? पण लक्षात ठेव, तू जे वागलास त्याची शिक्षा तुला मिळाल्याशिवाय राहणार नाही, मात्र पाहण्याकरता मी नसणार आहे. कारण तुझ्यापासून हा देह जन्माला आला. कोणी माझ्याकडनं बोट करून म्हणू नये ही दक्षाची कन्या आहे, त्या मूर्ख दक्षाची कन्या ही आहे असं म्हणू नये. म्हणून आज माझं मी जीवन संपवणार आहे. दुर्जनाशी संबंध ठेवू नको, ठेवायचा नसतो. तू वडील असताना दुर्जनाप्रमाणे वागत आहे. आपल्या वडिलांचा अपमान केला, आपल्या बहिणींचा अपमान केला, ब्राह्मणांचा अपमान केला सतीमातेने. का बरं? आपल्या पतीचा अपमान दक्षाने केला. म्हणजे याचा अर्थ, या कथेचा लक्षार्थ हा आहे की वेळ आली तर आपल्या वडिलांचाही अपमान करण्याची वेळ आली तर स्त्रीने करावा, पण आपल्या पतीचा अपमान कधी होऊ नये. सर्व अपमान सहन करावे, पण जर का आपल्या पतीचा अपमान, गावातले किती मोठी व्यक्ती असू देत, कितीही मोठी, पण आपल्या पतीला जर ती त्राणीत असेल, ताडण करत असेल, अपमान करत असेल, तर पतिव्रतेने तो सहन करू नये. हा तिचा धर्म आहे. पतीर एको श्रीनाम, स्त्रीला पती हा एकमेव देव आहे. लक्षात ठेवा. मुलांनी आपल्या आईवडिलांचा अपमान कधीच सहन करू नये. शिष्याने आपल्या गुरूंचा अपमान कधी सहन करू नये, आणि स्त्रीने आपल्या पतीचा अपमान कधी सहन करू नये. आपल्याला धर्म शिकवते सती आपल्या वागण्यात. त्या ठिकाणी सती यज्ञाजवळ गेली, योगाग्नीने आपला देह पेटवला आणि स्वतःला संपून टाकलेला आहे. आणि वरती महादेवांना ती गोष्ट कळली. त्या सतीने त्या ठिकाणी देह कसे काय समजलं महादेवांना? त्या ठिकाणी देवर्षी नारदांनी जाऊन सांगितलं. कारण नारदांचा फोटो जर तुम्ही पाहिला तर वरती अशी शेंडी आहे, म्हणजे तो अँटेनाचं काम करते. ती शेंडी अँटेना माहिती, ती शेंडी अँटेनाचं काम करते. कुठं काय चाललंय, कुठं सगळ्या बातम्या नारदांना. प्रत्येक गावात एकतरी नारद असा असतोच. देवर्षी नारदाने इकडे सतीने देह संपवला आणि देवर्षी नारद लगेच महादेवांकडे त्या ठिकाणी गेलेले आहेत. श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण
महादेवांना क्रोध आला, आपली जटा पडली ती आपटली, त्यामधून वीरभद्र भगवान त्या ठिकाणी प्रकट होतात. ततो होती कया सतमा सुशन्निवंत सर्वाहु रणरुंगती सुनियतु कराल दरिष्टो जलदग्नि मरुदजा कपालमाने विविधोदिता युधा कुंडलिकावर विठ्ठल श्री नामदेव वीरभद्र भगवान गोपाल कृष्ण भगवान राधे महाराज. वीरभद्राला 1000 हात होते. वीरभद्राला आज्ञा दिली, आत्ताच्या आत्ता जाऊन दक्षाचा वध कर. मग सैन्य बरोबर घेतलेला आहे. महादेवांनी सैन्य दिला. तर महादेवांचं सैन्य काय? भूतल बेताळ. दुसरं काय आहे? दुसरं कुठलं सैन्य? भूते बेताळ नाचती, भूते बेताळ नाचती, भूते बेताळ नाचती, भूते बेताळ नाचती. जेवढे देव त्या ठिकाणी आलेले होते यज्ञाकरता, सर्वांना त्या ठिकाणी अपंग करून टाकलं. कोणाचे हात मोडले, पाय मोडले. सर्वजण मिळून भगवान ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला सांगू लागले, वीरभद्राने असं असं दक्षाचा शिरच्छेद केला. दक्षाचं शिर उडून यज्ञामध्ये पडलं. सर्व देव मिळून ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव म्हटले, वीरभद्राने केले, महादेवांचा विषय, मी त्याच्यात काहीही ढवळाढवळ करू शकत. म्हणे भगवान विष्णूकडे चला. विष्णूकडे गेले. भगवान विष्णूने विचारलं, कुठे गेले होते? म्हणे यज्ञाला. म्हणे झालं काय? वीरभद्राने आम्हाला अपंग केलं. हात तोडले, पाय तोडले, कोणाचे कान तोडले, नाक कापले. भगवान विष्णू म्हटले, अरे देवांनो, तुम्हाला एक कळायला पाहिजे, त्या यज्ञामध्ये ब्रह्मदेवही नाही, महादेवही नाही, मी स्वतःही नाही, म्हणजे पक्षप्रमुखच नाही, तर तुमचं का गठुडं गाठलं होतं? गेले कशाला? गेले लाडू खायला. आणि शेवट अपंग होऊन मागे यावं लागेल. म्हणे आता महादेवांकडे जावं लागेल, तेच तुमच्यावर दया दृष्टी करू शकते. सर्वजण महादेवांकडे गेलेले आहेत त्या ठिकाणी. आता महादेवांचं नामस्मरण करत करत त्या ठिकाणी शरणागती केली. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर तुझे नमः शिवाय. विश्वेश्वरा
मिळून महादेवांकडे गेले. महादेवांनी कृपादृष्टीने पाहिलं. सर्व देव पुन्हा पूर्ववत झाले. यज्ञाच्या ठिकाणी जाताय. भगवान विष्णू त्यांना घेऊन दक्षांची पत्नी समोर येते, शरणागती करते. माझं सौभाग्य माझ्या पदरामध्ये टाकते. त्यावेळी म्हटले दक्षाचं शिर घेऊन या. मात्र दक्षाचं शिर यज्ञामध्ये पडून त्याची रांगोळी झालेली होती. महादेवांनी शिवगणांना आज्ञा दिली, जे कोणी पहिले भेटेल त्याचं शिर कापून आणा, ते दक्षाला बसू. आणि बाहेर पडले शिवगण. पहिला त्या ठिकाणी बोकड नावाचा प्राणी दिसला, त्याचा शिर कापला, आणून दक्षाला बसवलं. म्हणून जुनी जी शिवमंदिर आहे पहा, आताची नवीन नाही, जुनी जी पाषाणावरती मंदिर आहे, जी ज्या ज्या ठिकाणी पुरातन मंदिर आहे, तिथे त्या महादेवांच्या गाभाऱ्याला जो उंबरा आहे त्याला दक्षाचा अर्थात बोकडाचं शिर काढलेलं असतं जुने. आता नवीन लोक त्याचे शास्त्र माहीत नसल्यामुळं तसं करत नाही. परंतु प्रत्येक महादेवाच्या मंदिरामध्ये गाभाऱ्याच्या उंबऱ्याला त्या ठिकाणी ती आठवण म्हणून दक्षाचं शिर अर्थात ते बोकडाचं शिर त्या ठिकाणी त्या दगडावरती कोरलेलं असतं. महादेवाने त्या ठिकाणी दक्षाला उठवलेलं आहे. यज्ञ पार पडलेला आहे. सर्व देव आपापल्या ठिकाणी निघून जात आहेत. आनंदगंध परमात्माच्या दिव्य कथेमध्ये दिलेन राजा परीक्षितीने भगवान शुकदेवांना सांगितलं, मला भगवान श्रीकृष्ण परमात्माचं चरित्र ऐकायचं आहे, त्यांचं प्रागट्यकरण ऐकायचं आहे. त्यावेळेला आनंदगंध परमात्माच्या दिव्य कथेमध्ये तल्लीनला भगवान शुकदेव सांगतायत, राजन भगवान श्रीकृष्ण परमात्माचा जन्म उत्सव अगोदर आपल्याला प्रभू रामचंद्रांच्या चरित्राला स्पर्श करावा लागेल. आता आपण फक्त प्रभू रामचंद्रांच्या चरित्राला हात जोडून पुढे निघणार आहोत. भगवान प्रभू रामचंद्र ज्या वंशामध्ये जन्माला आले, सूर्यवंशामध्ये, त्याचा मूळ पुरुष वैवस्त नावाचा म्हणून त्याचा प्रतिष्ठा नभा नाभाग अंबरीश विरू पुष्पदव रथवीर मम इक्षवाकु विदुक्षुपुरंती अतिता प्रभू वीरनंद्री चंद्र युवानाश्व शावस्त शावस्ती कुलश्व ध्वश आरेश्व निकुंभ बहरणाश्व कुशाश्व सेनाजी युवनाश्व मांधाता राजा पुरुष त्रसदस्य अनरण्य हरेश्व अरुण निबंधन त्रिशंकू आणि राजा हरिचंद्र. याच कुळामध्ये पुढे प्रभू राजा हरिचंद्राच्याच कुळामध्ये पुढे हा जो वंश, हरिचंद्राच्या पुढे रोहित, पुढे सगर ज्यांनी, सगराच्या पुढे भगीरथ ज्यांनी गंगा पृथ्वीवरती आणली. याच वंशात पुढे भगीरथ, नाग, सिंधुदुर्ग, आयुताय, ऋतुपर्ण, सर्वकाम, सुदास, मित्रस, अश्वक, मूलक, दशरथ, ऐडवीड, विश्वस आणि खटवांग भगवत भक्त राजा होऊन गेला. एकदा सवरल खटवांग रायाशी भात्य दशा कैशी प्राप्त. खटवांग राजा याच वंशामध्ये पुढे दीर्घभाऊ रघु, आज दशरथ आणि प्रभू श्री रामचंद्र याच वंशामध्ये पुढे जन्माला येत आहे. आपण प्रभू रामचंद्रांचा श्लोक म्हणून जन्म त्या ठिकाणी झाला असं करूया आणि सर्वांनी प्रभू रामचंद्रांच्या चरित्राला हात जोडायचा आहे. कारण प्रभू रामचंद्रांच्या चरित्रात जर आपण अडकलो तर पुढे डॉक्टरनी यशोदा मैयाला वेळ दिलेला आहे, त्याला उशीर जर झाला तर गडबड होईल. म्हणून आपण फक्त हात जोडायचा. मी श्लोक म्हणून सर्वांनी मोठ्या प्रेमाने जयघोष करायचा. तस्यापि भगवानेश साक्षात ब्रह्ममयो हरी अंशांशेन चतुर्धाग पुत्रत्व प्रार्थितै सुरेहि राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न इति संज्ञेयः पुंडरीकावतार विठ्ठल श्री ज्ञानदेव दुर्गा प्रभु रामचंद्र भरत महाराज लक्ष्मण महाराज शत्रुघ्न महाराज की जय. राजा राम 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 राजा राम राम राजा राम राम काळीवंत भुजंग
जटायूची कथा पुढे येते. हनुमंतरायांची भेट होते हुशम पर्वतावरती. त्या ठिकाणी हनुमंतरायांनी सीतेचा शोध लावला. आपल्याला फक्त रामायणाला हात जोडायचे पुढे जायचे. सीतामाईचा शोध लावला. रावण, कुंभकर्ण असेल, इंद्रजित असेल, सर्वांचा भगवान वध करतात. पुष्पक विमानामध्ये प्रभू रामचंद्र चंद्रजी अयोध्येला पुन्हा येत आहेत. राजगादीवर बसतायत. त्या ठिकाणी 13,000 वर्ष राज्य करतात आणि कलियुगापर्यंत कुशाचा जो वंश आहे अर्थात प्रभू रामचंद्रांचा पुढे लवकुश जो आहे कुशाचा वंश तो 58 वंश तिथपर्यंत प्रभू रामचंद्रांचा वंश आहे. आनंदगंध परमात्माच्या दिव्य कथेमध्ये कल्लीन राजा परिस्थिती भगवान शुकदेवांना म्हणतायत मला भगवान श्रीकृष्ण परमात्माची कथा ऐकायची. वासुदेव कथा प्रश्न पुरुषांश्रेण पुनातहि वक्तारं रक्षकं श्रोतुं तत्पाद सलिलं यथा यदा यदैहि धर्मस्य क्षयो वृद्धेशमात्मना तदा तु भगवानी आत्मनं सृज्यते हरी. ज्या ज्या वेळेला दुष्टांचा प्रादुर्भाव वाढतो, थोडा दुष्टांचा प्रादुर्भाव ज्या वेळेला वाढतो त्यावेळेला भगवान परमात्मा अवतार घेत असतात. येऊन या चक्रगदा आची धंदा करी वक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवादी भगवान परमात्मा अवताराला येत असतात. राजा परीक्षितीने विचारलं त्यावेळेला कोण असे महाभयानक दैत्य होते तर कंसादी, शिशुपालादी हे सर्व दैत्य त्यावेळेला होते सांगू लागले. परीक्षिती राजांना सांगताय आणि त्यांच्या त्रासाने सर्व देव मिळून क्षीरसागरावरती जातात. भगवान नारायणाला प्रार्थना करतात आणि भगवान नारायणाची प्रार्थना करतात. तद्गत्वा जगन्नाथं देवदेवं वृषाकपिं पुरुषं पुरुषं सुप्तेन उपतस्ते समाहितः. भगवंताने त्यावेळेला आकाशवाणी सांगितलं
मी श्लोक म्हणेन, सर्वांनी मोठ्या प्रेमाने जय घोष करायचा भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या नावाचा. नंतर आपल्याला ज्या वेळेला वसुदेव भगवान श्रीकृष्णाला कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आपण भगवान श्रीकृष्ण परमात्माचा जन्म उत्सव साजरा करणार आहोत. हळूहळू या. बाल गोपाला बाल गोपाला तेरी को जय जय श्री नंदलाला. बाल गोपाला बाल गोपाला तेरी को जय जय श्री नंदलाला. तेरी को जय श्री नंदलाला तेरी को जय जय
काय करतो असं येतो. घ्या वसुदेव कन्हैयाला उचला. सावकाश, जमतंय का? आणि सर्व भक्तांना एकदा कृष्णाचं दर्शन द्या. सर्वांनी टाळ्याच्या गजरात भगवंताचं स्वागत करायचं आहे. आणि वसुदेवजी कन्हैयाला नंद बाबा आणि यशोदा मैया यांच्या दोघांच्या मध्ये तो जरा पाळणा मागे वडा, त्यांना जायला जागा ठेवा. हळूच ठेवा, सावकाश. वसुदेवजी भगवान कन्हैयाला त्या ठिकाणी ठेवताय. वारंवार आपल्या बाळाकडे वळून पाहताय. ती बासरी ठेवते पहा. कन्हैयाला मानायला पाहिजे, हुचू नये अजिबात, एवढं नाही काय. आणि त्या ठिकाणी जन्मलेली कन्या पाठीमध्ये घेऊन वसुदेवजी पुन्हा दाखवा ती कन्या. हा कन्या कशी आहे पहा. पाठीमध्ये त्या कन्येला ठेवतायत आणि वसुदेवजी ती पाठी डोक्यावर घेऊन पुन्हा मथुरेला निघताय. बालगोपाल भगवंताच्या स्वागताकरता फटाक्यांची आतषबाजी या ठिकाणी सर्व जे काही कार्यकर्ते मंडळी आहेत, रखडणारी आहे, एकदा सर्व कार्यकर्त्यांकरता तुम्ही सर्वांनी टाळ्या वाजवायच्या.
तुमचा आनंद झालाय का? थांबा थांबा, जाऊ नका, थांबा. तुम्ही बसलेले जेवढे, तुम्हाला आनंद नाही झाला का भगवंता? सगळ्यांनी उठून उभं राहायचं. मागची लोक, मागची सर्वांनी आनंद घ्यायचा आहे, मागच्या पर्यंत सर्व.
शाळेत अवतरली द्वारे मुखलनी जनक श्रोतला ओढोले यमुना दुबंगोनी बाळा ओढोले बाळा बाळा मार्गेने तनासे कृष्ण मेघने वारणा शेषरावला तत्क्षणा उंचावून म्हणा बाळा रत्नजटित पालक झडके अमोलिक वरती उडते वैकुंठ नायक बाळा हरवी यशोदा सुंदरी धरुणी ज्ञान तोरी सुरवली करतती जय जयकारी बाळा देखा माते के रंग छासी कृष्ण विमल अर्जुनाते उद्धरणे रावण जकाशने बाळा तो धन राज्यता अवलेला कालिया मरलीला रावण नळवंडी काशीला दैत्य ध्वंस केला इंद्र कोपता रावण मुक्ती गोवर्धन गाये गोपाळ रक्षण केले जगदीश वज्रवन